लाडकी बहीण योजनेचे हप्ते जे आहेत ते आता बंद झालेले आहेत। या महिलांना आता पैसे भेटणार नाही आहेत। तपासणी संदर्भातील माहिती जी आहे ती इथे आदिती तटकरे यांनी त्यांच्या एक्स हँडलवरती दिलेली आहे। यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे त्याच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। नमस्कार बहिणींनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मग व्हिडिओला आपण सुरू करूयात। तर बहिणींनो, तुम्ही इथे पाहू शकता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या एक्स हँडलवरती या संदर्भातील सविस्तर माहिती जी आहे ती इथे दिलेली आहे। त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती जी आहे ती मागवली होती व यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती जी आहे ती इथे सादर केलेली आहे। अतिशय महत्त्वाची अशी ही बातमी आहे। IT विभागाकडून सुमारे 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ जो आहे तो घेत असल्याची माहिती इथे निदर्शनास आलेली आहे। या एकूण 26.34 लाख अपात्र लाभार्थ्यांमध्ये तुमचं देखील नाव असू शकतं, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता या अपात्र यादीमध्ये कोण कोण असणार आहेत ते समजून घेऊयात। जे लाभार्थी एकापेक्षा जास्त शासनाच्या योजनांचा लाभ घेत आहेत किंवा काही कुटुंबांमध्ये दोनापेक्षा जास्त लाभार्थी असतील तर या ठिकाणी अशा लाभार्थ्यांना इथे अपात्र केलं गेलं आहे। आणि काही ठिकाणी तर पुरुषांनी अर्ज केल्याची बाब जी आहे ती इथे निदर्शनास आलेली आहे। आणि या माहितीच्या आधारे जून 2025 पासून 26.34 लाख अर्जदारांचा लाभ जो आहे तो तात्पुरत्या स्वरूपात इथे स्थगित करण्यात आलेला आहे। जून महिन्याचा हप्ता न आल्यामुळे बऱ्याच महिलांच्या कमेंट येत होत्या की आम्हाला अजून जून महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे। तर अशा महिलांसाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। पुन्हा इथे जाणून घ्या, जून 2025 पासून 26.34 लाख अर्जदारांचा लाभ जो आहे तो तात्पुरत्या स्वरूपात इथे स्थगित करण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा जून महिन्याचा सन्मान निधी जो आहे तो इथे वितरित करण्यात आलेला आहे। अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे। तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या 26.34 लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांनाच आता यापुढे लाडक्या बहीण योजनेचा पुढील लाभ जो आहे तो दिला जाणार आहे। अतिशय महत्त्वाची अशी माहिती जी आहे ती इथे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून देण्यात आलेली आहे। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता। लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या माहितीचा फायदा होईल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।